नमस्कार रसिक हो, काव्य रसिक हो. माझ्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपल्या पुढे एक वेगळी कविता सादर करतो. ही कविता सादर करण्यापूर्वी थोडंसं प्रास्ताविक. ते असे: माणूस पैशाचा मालक आहे की पैसा माणसाचा? हा प्रश्न आज अधिक बोचरा वाटतो. माणुसकीची किंमत ठरवणाऱ्या समाजात मूल्यांची किंमत मात्र हरवलेली दिसते. शब्द, वचन आणि नाती सगळं व्यवहाराच्या तराजूत तोललं जातं. जे पवित्र मानलं जात होतं तेच आज उपयोगी निरुपयोगी अशा मोजमापात अडकलेलं आहे. लोभ, पद, प्रतिष्ठा यांच्या मागे धावताना माणूस स्वतःलाच हरवून बसतो. विचारांच्या जागी वितंडवाद आणि सत्याच्या जागी सोय निवडली जाते. नात्यापेक्षा मालमत्ता मोठी वाटू लागली की मन रिकामं होऊ लागतं. जिथे देव शोधायला हवा तिथेच तो आतून निसटून गेलेला असतो. इतिहासात घडलेला अधर्म आजही वेगळ्या रूपात जिवंत आहे. कदाचित म्हणूनच या सगळ्याकडे पाहताना प्रश्न पडतो, आपण खरोखरच माणूस आहोत का? माझ्या कवितेचं शीर्षक आहे टिंब 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 डोहात टिंब 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 बुडाली. 4 शब्दांचं या कवितेचं शीर्षक आहे, पण त्यातले 2 शब्द मी जाणीवपूर्वक या शीर्षकामध्ये घातलेले नाहीये. फक्त 2च शब्द घातलेले आहेत, डोहात बुडाली. मी कविता सुरू करतो. अन पैशा पुढे पडे माणुसकी फिकी, 4 आण्यासाठी आपलं इमान इकी. कोंबडा आरवता जिथे पैसाच दिसे, मावळ तिला भरी तिथे खिसेच खिसे. दिला शब्द पाळला, माणूस तो कसला. जबान वचन सारे बासनात कोसला, इतभर वावरासाठी भाऊ भावाचा वैरी. वाट्यासाठी बहीण कोर्ट कचेरी करी. जिथे कारण नसे कसलेच वितंड वादाला, तिथे आत्म्यातला देव कधीच सोडून गेला. पदामागे पैसा धावे नि प्रतिष्ठा पैशा मागे, अन माणुसकीचे जिरले विरले सारेच धागे. जिथे पद पैसा प्रतिष्ठेला किंमत आली, तिथे माणुसकी इंद्रायणी डोही बुडाली. जसा भाकड शब्द हा लोकप्रिय झाला, 33 कोटी घेऊन कत्तलखाना गाठला. पैसा आणि माणुसकीचं द्वंद्व तसं साधं नाही, महाभारतातली आधाराची किनार काही. नमस्कार रसी हो. ही माझी कविता आपणास आवडली असेल तर आपला अभिप्राय मला वाचायला नक्कीच आवडेल. कृपया आपला अभिप्राय मला द्यावा, अशी आपली नम्र विनंती करून मी थांबतो. धन्यवाद.